Dale, verás. काय सांगायचं मावशी म्हणून आमच्या घराला वाट पाहिजे होती मावशी मध्ये फरवलेली आहे ना तोंड आहे चार दिवसाला आमच्या नातूला एकदम पप्पा काय विकार पण तुमची एवढी सोबत आहे तिथे काय झालं आमचं मी मात्र मॉडेलला पाहिलं आणि मुडद्यानं माझं वाटोळं केलं आई बाप्पांनी बरं नाही केलं ग बया म्हाताऱ्या नवऱ्याला पिक्चर बघायला सुद्धा लग्न झाल्यापासून मग मी मोड केसे घर बघा टीव्ही भूकंप झालेला मोड केसे घरानंतर केस छपर मी म्हणती भाजल्याच्या महिन्यात घरात गवळी बशीन म्हणलं यांच्या काय डोक्यावर बसून घरात साधं देवाला देव लग्न झाल्यापासून घरी गावामध्ये मावशी लग्नात एक फटका तरी मुली बांधायचा होता की लग्नात साडी घेतली रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशी ह्यांच्या त्रासात मावशी मी 4 वर्षात आंघोळ सुद्धा केली मग काय करतेस रोज आंघोळीच्या 4 गोळे बघा किती कुमार दिसतात एकच नंबर यांचा वड जरी पिळला तर 2.5 किलो को निघतो बाहेर 2 किलो हो बघा त्याच्यात आमच्या लग्नाला किती वर्ष झाली आमच्या लग्नाला काय जवळजवळ 450 वर्ष झाले 400 वर्ष हो दिवसांदिवस मी म्हाताऱ्याची तरणी येऊ लागली त्याला नाही कधी भडकायला पाठकीचं लबडे तुडकीचं चोडी सकाळी म्हणून शिवायला नाव घ्या मुर्द्याचं नाव सुद्धा घेवतच नव्हतं आता एवढ्या लांब आली लातूरला तुमच्या सर्व बसलेल्या महिला मंडळाचा मान राखते माता मावल्याचा मान राखते ह्यांचं नाव इथं जरा घेते ह्यांना इथं सोडचित्ती स्पोर्ट घेऊ का मग नाव घ्या ना घेऊ का नाव घ्या की ऐका नाव घेते रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको रामभाऊ बरोबर पिक्चर बघायला गेले सायको आणि श्यामरावांचं नाव घेते गणपतरावांची बायको अहो आणखी घ्या की आणखी घ्या ना हो जवळ ऐका नाव घेते मावशी परवा झाला गुढीपाडवा पण पुढे आला श्रीराम नवमीचा सण परवा झाला गुढीपाडवा पण पुढे आला
तुमच्यासाठी काही पण. क्या बात. आणखी घ्या ना. आणखी हा आणखी. बसून चांगला ऐका नाव घेते. मुंबईला पडला पाऊस, मुंबईला पडला पाऊस, त्या सेलू नगरीमध्ये आला सडाका. मुंबईला पडला पाऊस, त्या सेलू नगरीमध्ये आला सडाका. आमच्या कारभाराला उठला मध्ये तडाका. 2020 झाला आता IPL मधलं नाव घेते आहे. विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून, रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून. आमच्या कॅमेरामॅनचं नाव घेते चारगडी राखून. क्या बात. सुरतीचे मोती, सुरतीचे मोती गुणधाम सोने या राजातले नाही, नाही रे सगळ्या म्हणतात बाई चांगली धंदा करतेस ती. आमच्या सेलू मध्ये आली, आमच्या चितला केला आणि खुशाल मध्ये नावराचा. मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल पण मला मावशी सोन्यासारखे 17-18 लेकरं झाले. किती झाली? 17-18 लेकरं. 17-18? दाखला पिंट्या बघायचा तुम्हाला. हो हो. पिंट्या कधी गेला पिंटू या. बरं वाटत असेल माझी त्याचा बाबळीच्या फळावर बसलेली बसलाय, हातीत बसलाय. खान एकच नंबर. कसा आहे छत्रपती सिंह? हा. त्याचे फोटो काढतात मामा. पिंट्या मी तुला पिंट्या म्हणलं का नाही तेव्हा म्हणायचं मला अवघड मम्मी, अवघड मम्मी म्हणायचं. पिंट्या आत्या कशी आवडली शिवाय आत्या अवघड झालाय. किती असं किती आहे? आता शिकायला 16 महिने. 16 महिने. झाला. पहिल्या दिवशी पिंडमा दरबारी आला जन्माला शाहरुख, आला जन्माला बाळ शाहरुख, आला जन्माला बाळ शाहरुख. जुबा जुरे जु जुबाला दुया सोस हा जुबा जुरे जु. हा. काय झालं? अरे मला वाटलं घाबरून मला गेलं का. आणि घरीला आलाय काना माझा रडते या मुळमुळू. नादीला माया बाळाला यशोदा माया हलवी ती हळूहळू, नादीला माया बाळाला यशोदा माया हलवी हळूहळू. खळीला राजा काना माझा, खळीला राजा काना माझा रडते या मुळमुळू. नदीला माया बाळाला यशोदा माया हलवी ती हळूहळू, नदीला माया बाळाला यशोदा माया हलवी हळूहळू. सुरतीचे मोती कुलधाम सोनी या राजातले नाही. भारूड 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 म्हणलं मावशी, ओ मावशी. भारूड 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 म्हणलं. भारूड म्हणलं की सोम भोग या दृष्टिकोनातून पाहायला येतात. काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला मिळतं, काहीतरी आपल्याला हसायला मिळतं, त्या दृष्टिकोनातून पाहायला येतं. पण मावशी, ओ मावशी, हे नाथांचं भारूड आहे, हे नाथांचं भारूड आहे. श्री संत एकनाथ महाराजांचा भारूड लिहिण्याचा एवढाच आठास होता. लक्ष देऊ नाही का? एवढाच उद्देश होता की बाबा या लोक मनोरंजनाच्या माध्यमातून, या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल, त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल, त्याला योग्य दिशा कशी मिळेल आणि माणूस म्हणून कसा जागा होईल त्याच्यासाठी भारूड लिहिलं.
काय? भारूड म्हणजे काय? तर भारूड म्हणजे बहुरुडींचं दर्शन म्हणजे भारूड. कळालं तर मावशी भारूड आहे. कळालं तर भारूड आहे. लक्ष देऊन ऐकलं तर भारूड कळतं. कळालं तर भारूड आहे. नाही तर 84 लक्षवणीचा गरुड माणसाच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहणार नाही. कळालं तर भारूड आहे. नाहीतर आंब्याच्या झाडाला कसं बिरूड लागतं तसं जीवाला बिरूड आहे. जीवाला बिरूड आहे. लक्ष देऊन आहे. मला असं वाटतं 2G गेलं, 3G गेलं, 4G गेलं, आता 5Gचा मावशी जमाना निघाला. 5Gची रेंज देऊन जर ऐकलं तर भारूड कळतं. एकनाथ महाराज म्हणतात, काय म्हणतात हो एकनाथ महाराज? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दादला नको. काय म्हणतात? मला दादला नको म्हणतात. हा ऐका मावशी, दादला म्हणजे काय? दादला म्हणजे काय? दादला म्हणजे नवरा. दादला म्हणजे नवरा. पण कोणता नवरा नको? कोणता नवरा नको? आपल्या देहातील षडविकार, आपल्या देहातील षडविकार, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको. श्री संत एकनाथ महाराज या भारुडामध्ये सांगतात. म्हणून काय सांगतात? एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथेच नाही. कोणता रस नाही? लक्ष देऊ नका मावशी. कोणता रस नाही? आंब्याचा रस नाही, गुळाचा रस नाही, लिंबूचा रस नाही, उसाचा रस नाही. नेमका कोणता रस नाही? तर त्यावेळी सांगतात लावणी मदंग श्रुती काळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने तो रस येतेच नाही. आणि पुन्हा मग मला म्हणायचं दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून, देते सोडून, दादा देते सोडून, देते सोडून, दादा देते सोडून, दादा मला दादला नको देते सोडून, दादा मला नवरा नको देते सोडून. एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. लक्ष दिलाय का? एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला कामरूपी दादला नको. पण मावशी मी का दादला नको म्हणते? लक्ष देऊ नाही का? किती दिवस झाले ते करायला? त्याला बुका लावायचं करी का बायली का मावशी बुक खाऊन मारायचं. मी मला तसंच बुका लावायचे या पण खाली इकडे तुळजापुरात बुक लावून तरी शकते. आई राजा भवानी मोह महिषासुर मर्दना लागणी, तापाची करावया झाडणी, भक्ता लागी तो पावसी निर्वाणी, आईचा जो गरबा रोज आम्ही कार्यक्रमाला बाहेर फिरत असतो. रोज कार्यक्रमाला बाहेर फिरत असताना धार्मिक कार्यक्रमाला ऐका, धार्मिक कार्यक्रमाला पुरुषापेक्षा 10% आमच्या महिला मंडळाची माता माऊलीची संख्या जास्त असते. त्याचं कारण आहे 60% आरक्षण महिलांना जेव्हा महिला मंडळ जास्तच असतं. हे खाता काय आता राहिलं नाही, मंत्र्याच्या लाडक्या पैकी झाल्या त्या
म्हणून सर्व महिला मंडळाने दोघं वाढायचं. ज्यांच्यापाशी असेल ते मला सोडून नाही, ज्यांच्यापाशी नसेल त्यांनी शेजारी दुसरा घेऊन वाढायचा, पण जोगा वाढायचा. जर मग असे जोगा वाढला नाही, उद्या सकाळी डोक्याचा वाप होते. पुरुष मंडळ सुटीच नाही, देवाचा बी न्याय घेशी तेव्हा देशी ऐसा असशी. तुला एका हाताला लग्न केलं तर दोन्ही हाताला घेणार तो परमेश्वर आहे, म्हणून सगळ्यांनी जोगा वाढायचा. पिंटू एक जण होते. हा कोल्हापूरचा राजा होता, राजाला गर्व झाला. ऐका, कोणाला कशाचा गर्व होत असतो, कोणाला कशाचा गर्व असतो. त्याच पद्धतीने राजाला संपत्तीचा गर्व झाला. ऐका, अभिमान नोरे कोण आवडीची पुरे पुरे तिळ बरोबर अभिमान ते देवाला मेरू समान जड होत असतो. त्याच पद्धतीने राजाला संपत्तीचा गर्व झाला. राजाने काय केलं, 1 मिनिटात ऐका. दरबारी फेकून पडली लागलाय निर्णयला. राजा राजा दरबारी फेकून पडली लागलाय निर्णयला. त्या अंबाबाईनी राजाला लावला जोगवा मागायला. बाईनी राजाला लावला जोगवा मागायला. अंबाबाईनी राजाला लावला जोगवा मागायला. हे भरबाई फेकून पडली लागलाय निर्णयला. भरबाई फेकून पडली लागलाय निर्णयला. अंबाबाईनी राजाला लावला जोगवा मागायला. अंबाबाईनी राजाला लावला जोगवा मागायला. राजवाडे
देवा होय. ह्या शेरू नगरी मध्ये आपलं पहिलंच आलेलं का? पहिलंच वार आहे पहिलंच वार आले ना. देवा हा. एक कोड विचारू का आता जर काही घोडा असलं तर सोड मेन रोडला. देवा म्हणजे जातं खेळ मालवण. देवा हा. मी कोड म्हणतोय घोड नाही घोडं नाही, घोडं होय. हा कोड म्हणतोय बर. लवकर विचार. लवकर देवाचा सीझन चालू आहे. खरंय की देवले बीज आहे. खरंय बोल देवा बघता. देवा माझा एक मित्र आहे देवा एवढ्याला तुझा मित्र. देवा गावाकडचा म्हणतोय बरं, तुझ्या गावाकडला तुझा मित्र आहे. हा. देवा बरं. तो माझा मित्र हा. लई दारू पितो देवा मला एक कोड मी काय म्हणतो देवा तो लई दारू पितो बरं. त्याची दारू का उसमत तेवढं सांगता का बरं अरे तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटेल देवा तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटेल तुझ्या मित्राची दारू सुटल. कवा सुटेल म्हणतोय जेव्हा त्याचा लिव्हर फुटल. राईट देवा तेव्हाच त्याची दारू सुटल. वा देवा हा. कूलरच्या वाऱ्यानं काय थंडी वाजते काय नाही. हा. आता तिथं मोसमला लागली. असं आहे देवा बरं देवा हा. आणखी कोण विचारू का मी जरा सोपं विचार. सोपं आणि तुझे लांब आलोय आपण. खरंय देवा खरंय मला इकडे लोक हुशार आहेत रे. 100% देवा मध्ये लोक हुशार आहेत तिथं. खरंय रात्रभर फिरायचा. विचारू का देवा बोल. देवा हा. माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे देवा तुमचं ऐकून तरी घ्या हा, बोल. माझ्याकडे एक काळी कोंबडी आहे बर. ती पांढरा अंड कसं काय देते अरे तुला सोपं विचार म्हणलं देवाची चेष्टा करतो काय? देवा हा. मस्करी करतोय मस्करी करायला देव करायला लावतो तर कोणी आम्हाला सांगा की देवा सांगावं लागतंय. सांगा 3.5 मीटर कापड घे. घेतला त्या गळ्याला घातल्या. 80 लिंबू घे. घेतली. त्यांची पुढे कर. केल्या. 80 रंगवत. हा. लांब घे, सुतळी घे, बांबू घे, लाह्याचे रंगाचे गोटोळे बांध. बांधलं कोंबडीच्या कुठं गळ्यात. हा गळ्यात. गळ्यात देवा हा. मला सांगा एवढं सगळं वजन त्या कोंबडीच्या गळ्यात बांधलंस ती कोंबडी वजन नाही का बरीचशी जर कोंबडी वजानं मेली. वजन मिली जर कोंबडी वजानं मेली. मिली आणि घराचा पण प्रश्न राहतो. 100% खरं देवा. बऱ्याच वर्षानंतर या सेलू नगरीमध्ये माझी पहिली फेरी आली. मोठी ढेड बाजूने गोळा झाली. पण नवीन कपासाची प्राची सकाळी आली. हा. तू कसे पण तर मोठ्या बाजूला जाऊन चिरट कापू लागली. हे मात्र आई 100% राजा खरं आहे. बोलली, आईचा तो गबा. आईचा बोलवा, बोलवा, सावली मारली मारली, बोलायला देणारी, शिकवायची राहिना. आईला बोलवा, बोलवा, आई राजा, आई राजा. आई पात्राचं 50 होते, भक्तांचं कल्याण होते, सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे. श्रीमंत महाराज आमचा किती सुंदर असा हा दरवर्षी महोत्सव चालू असतो. दरवर्षी आम्ही कीर्तन आयोजित करतो. यावर्षी बारोडाचा सुद्धा आनंद घ्यायचा. तुम्ही कोंबडण म्हणताय नेमकं काय म्हणत असं महाराज असं काही प्रश्न आला असेल तर हे लक्ष देऊ नाही का? तर मावशी मी काय म्हणतो लक्ष देऊन ऐकलं तरच बारोड कळतं. आता लक्ष देऊ नाही का प्रत्येकाने? हा, लक्ष देऊ नाही का? प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक जीव आहे. लक्ष द्या. प्रत्येक माणूस आहे, प्रत्येक जीव आहे. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. प्रत्येक माणसामध्ये 3 गुण असतात. रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण. आता लक्ष द्या. त्या 3 गुणाचे 3 दगड घ्यायचे, असे चूल मांडायचे. त्यावर अहंकार रूपी तवा ठेवायचा. वासना बायको शेजारी जाळ घालाय बसवायची. आणि आमच्या एकनाथ महाराजांनी 2 बोकड कापाय सांगितले. ते म्हणजे कोणते? जे आपल्याला प्रपंचही करू देत नाहीत, जे आपल्याला परमार्थही करू देत नाहीत, जे आपल्याला संसारही करू देत नाहीत. काम क्रोध बकरा मारा गुजार कुमाईच्या वरा आईचा जोडवा मागून ठेविला. जाऊ नवस महात्वारी पिढीला. एका जनात मी एक पद देखिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला. यानंतर सुंदर असं दुसरं बारोड होईल. त्याआधी सगळ्यांनी हाताला टाळी, मुखानं नामस्मरण, हे सुंदर अशी छोटीशी गवळण ऐकायची.
आणि नंतर सुंदर असा दुसऱ्या बाबूला सुद्धा आनंद घ्यायचा. चला बोला कुठे चला म्हणा म्हणा आता विठ्ठला विठ्ठला